राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने काही वेळापूर्वी केली आहे। महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका पार पाडल्या जातील। राज्यामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागतील। नवीन सरकार कुणाचं बनणार हे स्पष्ट होईल। केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यावर महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे। उमेदवारी अर्ज 22 ऑक्टोबर पासून भरण्यास सुरुवात होणार असून 29 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असेल, तर 4 नोव्हेंबर ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख निश्चित आहे। आतापासून जवळपास 35 दिवस राज्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडेल। महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। Now I come to the schedule for Maharashtra. This will be in single phase. The notifications, date of notifications are in front of you. 22nd October would be date of notification. Last date of making nomination would be 29th October. Scrutiny on 30th October. And last date for withdrawal 4th, and date of poll in Maharashtra would be 20th 11. Counting would be on 23rd 11 24, and you will notice that date of poll is Wednesday. महाराष्ट्र की विधानसभा की जो चुनाव 20 नवंबर को अभी जाहिर हुआ है, हम इसका स्वागत करते हैं। और फिर एक बार महायुति की सरकार महाराष्ट्र में आने वाली है, और पूरे जी जान से हम लोग सभी शिवसेना, भाजपा और राष्ट्रवादी अजितदादा मिलकर इलेक्शन की तैयारी करेंगे। निवडणुका जाहीर झाल्यामुळे थोडंसं अधिक गतीने आम्हाला उरलेलं जागा वाटप त्याचा निर्णय येत्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी करावा लागेल। आज आमची संयुक्त पत्रकार परिषद होती, ती कदाचित आमची उद्याही त्या ठिकाणी होईल, आणि पुढच्या 4-5 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करून आपापले उमेदवार जाहीर कसे करता येतील याचं सुद्धा नियोजन आज उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत। आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा होताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय आणि आरंभ असं म्हणत निवडणुकीचा शंखनाद केलाय। महाराष्ट्रातल्या जनतेला या लोकउत्सवात आपण सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होऊया असं आवाहन करत विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट पाहतोय असं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय। गति को पाएगा तो फूल सूंघता रहा तो किस गति समाएगा। सर पे जिसके तेज और हाथ धनुष बाण हो, वीर उसको बोलते वो बूढ़ा हो जवान। रण में जाके हो खड़ा तू चक्रव्यूह तोड़ दे, मौत को भी मात तेरे जिंदगी मरोड़ दे। तर राज्यातल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर या संदर्भात विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, आपण पाहूया। लोकसभेत 7 टप्प्यात निवडणुका घेण्याची गरज नव्हती। एका टप्प्यात जर निवडणूक यंत्रणा निवडणूक घेत असेल तर आम्हाला त्यात कोणतीही काळजी नाही। आम्ही सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकसंघपणाने या निवडणुकीला सामोरे जाऊ। एका टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आता एका टप्प्यात पराभूत होतील। आमच्या पक्षाचा जोपर्यंत प्रश्न झाला, आमच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसनी सुद्धा पवारसाहेबांच्या आमच्या पक्षाने अतिशय चांगली तयारी केली आहे। थोड्या काही जागेचा फक्त त्याच्यावर चर्चा चालू आहे, आणि त्यावर सुद्धा लवकरात लवकर चर्चा होऊन आम्ही आमची महाविकास आघाडीची संपूर्ण यादी लवकरात लवकर जाहीर करू। सगळ्या बोगस कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन उरकून घ्यायचे होते, त्यामुळे मुद्दाम ही निवडणूक लांबणीवर नेली का असा प्रश्न येतो। 35 दिवसांमध्ये ही निवडणूक होती आहे, आणि या कमी कालावधीमध्ये प्रचाराला सुद्धा कमी वेळ मिळणार आहे। चाहे ईवीएम हो
चाहे पोस्टल बैलेट हो, चाहे जो सत्ताधारी पार्टी की जो सब सामने आई है बातें, महाराष्ट्र में ज़्यादा हो रहा है, पैसों का खेल चलेगा, पुलिस का और यंत्रणा का भी मिसयूज़ होगा, तो ये सब चुनाव आयोग अपने आप को अगर निष्पक्ष मानती है, अपने आप को मानती है, हम नहीं मानते, तो आपको ये करना पड़ेगा। आणि आचारसंहितेच्या आधी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला। मात्र निवडणुका जाहीर झाल्या आणि मनोज जरांगे सरकार विरोधात आक्रमक झाले। आचारसंहिता घोषित करून तुम्ही मराठ्यांचं नुकसान केलंय, वाटोळं केलंय, तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला। मतदानात ताकद दाखवण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केलंय। तर द्यायची की नाही हे आता मराठ्यांच्या हातात आहे। तुम्ही आमचे लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली, आमचे लेकरं खुर्चीवर बसले नाही पाहिजेत, मराठ्यांचे अधिकाऱ्याने झाले पाहिजेत, यासाठी पूर्ण सत्तेचा तुम्ही गैरवापर केला। पण आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं नाही, माझ्या मराठ्यांच्या हातात आहे, तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही। पूर्ण मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसने काम केलं आणि मराठ्यांचे पोरं भिकारी झाले पाहिजे या तत्वानं, द्वेषानं आणि आकाशानं देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली। आता जरी ते निर्णय घ्यायचे त्यांच्या हातात होते, सत्ता त्यांच्या हातात होती, म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही। आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली असतानाच निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह स्पष्टपणे दिसणार आहे। शरद पवारांची ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे, पण याच वेळेला पिपाणी हे चिन्ह मात्र कायम असेल। विधानसभा निवडणुकीमध्ये पिपाणी चिन्हाला बंदी नसेल, हे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। हमने उनको लिखित में ये भी छूट दी थी कि आप खुद हमें बताइए कि आप अपने सिंबल को, मैन ब्लोइंग तुरी को किस तरीके से बैलेट यूनिट में दिखाना चाहेंगे। तो उन्होंने कहा था हम इस तरह से दिखाना चाहेंगे, एक दो चॉइस दी थी, जो उनकी पहली चॉइस थी वो हमने मानी। सो इस इलेक्शन में उनका सिंबल वुड भी ज्यादा दिखाई देगा, मतलब प्रोमिनेंटली दिखाई देगा। तीसरी रिक्वेस्ट थी वो एक ट्रम्पेट है इस टाइप की, जो कि मैन ब्लोइंग तुरा से बिल्कुल डिफरेंट है। तो कमीशन ने उसी दिन बताया था कि वो उससे डिस्टर्ब नहीं करता है। तर निवडणुका घोषित झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाकडे प्रामुख्याने लक्ष असेल। महायुती आणि महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची जोरदार चर्चा तर रंगतेय, पण युती आणि आघाडीला जागा वाटपासाठी दसऱ्याचा मुहूर्त का साधता आला नाही हाही प्रश्न उपस्थित झालाय। विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झालाय। सगळ्याच पक्षांनी जागा वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वाट्याला 158 जागा येणार आहेत, तर शिवसेनेला 70 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 60 जागा मिळणार आहेत। आमच्या तिघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा तिढा नाही। आम्ही सर्वजण एकत्र आहोत, समोपचारानं चर्चा करतोय। आत्तापर्यंत आमच्यात कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट नाही आणि त्यामुळं प्रत्येकाचा सन्मान राखून आमचं जागा वाटप होईल। महाविकास आघाडीत 3 मुख्य पक्षांसह इतरही घटक पक्ष आहेत, त्यांचं जागा वाटपाचं सूत्र पुढील प्रमाणे असण्याची शक्यता आहे। काँग्रेसला सर्वाधिक 119 जागा मिळू शकतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 86 तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाला 75 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याशिवाय शेकापच्या वाट्याला 3, समाजवादी पार्टीला 3 आणि कम्युनिस्ट पार्टीला 2 जागा मिळू शकतात। 200 पेक्षा जास्त जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। महाराष्ट्रात 288 जागा आहेत आणि 210च्या आसपास जागांवरती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं पूर्णपणे एकमत झाल्यावरती काय राहिलेल्या जागा आहेत त्याच्यावरती आम्ही साधारण उद्याच्या दिवसात निर्णय घेऊन मोकळे होऊ।
सूत्रांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीत भाजपला आणि महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा येणार आहेत, तर युती आणि आघाडीचं जागा वाटप बुधवारी होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच जागा वाटप झाल्यानंतरच निवडणुकीच्या प्रचाराला रंग येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी त्यांचं निवडणूक केंद्र म्हणून पुण्याची निवड केल्याची चर्चा आहे। आज सकाळच्या सत्रात शरद पवारांनी अनेकांना भेटी दिल्या, ज्यामध्ये इच्छुकांची संख्या आणि त्यांना घेऊन येणारे मध्यस्थ यांची संख्या सर्वाधिक होती। विशेष बाब म्हणजे पुण्यामध्ये आज अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली। त्यांच्यासोबत आमदार अतुल बेनके यांचे भाऊ डॉक्टर अमोल बेनके सुद्धा उपस्थित होते। तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हेही पवारांच्या भेटीसाठी पुण्यात पोहोचले। हुकुमशाहीला दडपशाहीला माझा पहिल्यापासूनचा विरोध आहे। पवार साहेबांच्या बरोबर असताना एकत्र पक्ष असतानापासूनच आहे, तो काही नवीन नाहीये। आता पक्ष नाही ते मी त्या संदर्भातली काही चर्चा तिथं त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती त्या संदर्भात चर्चा करता आम्ही। आता सांगते 18-19 तारखेला जाहीर करतो। कुठल्या तिन्ही विधानसभांचे? पिंपरी शिरूर लोकसभा मतदारसंघातले खासदार सन्माननीय अमोल कोल्हे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असेल किंवा महाविकास आघाडीचे जे काँग्रेस किंवा उभाटा गटाचे नेते असतील त्यांच्या समोर त्या ठिकाणी आमचे उमेदवार जाहीर करतील। यापुढे तुम्ही तुतारीचा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार? अधिकृतपणे करणार। आणि तुम्ही कुठून लढण्यासाठी इच्छुक आहात? मी स्वतः नाही, मी आमदार तयार करणार आहे। आम्ही स्वतंत्रपणानं चळवळीची वाटचाल करणारे लोक आहोत। आम्ही काही कुठल्या पक्षाचं तिकीट मागायला जात नाही आहोत। स्वतंत्रपणानं चळवळीची वाटचाल करताना, राजकीय भूमिका घेताना आम्ही महाविकास आघाडीसोबत